लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेत लाखो महिला झाल्या अपात्र, तर जाणून घेऊया या संदर्भातील महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही आता नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी पण आनंदाची बातमी येत आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुती सरकारने महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात परत महायुती सरकार स्थापन झाल्यास महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये दर महिन्याला देऊ आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यभरात महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले. परंतु महायुती सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी तर समोर येत आहे, पण अनेक महिलांना या योजनेअंतर्गत 5 हप्त्याचे पैसे मिळाले आहे, परंतु त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण महाराष्ट्र सरकारने लाखो महिलांना अपात्र घोषित केले आहे. त्यामध्ये कोणकोणत्या महिला या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात 5 हप्त्याचे पैसे 7,500 रुपये जमा केले आहेत. परंतु आता या योजनेच्या नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांना 6व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, कारण महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीमध्ये ज्या महिला नियमांमध्ये बसणार नाहीत अशा सर्व महिलांना अपात्र घोषित केले जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या काही मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये निराधार योजनेच्या पात्र महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे. अनेक महिलांनी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असताना सुद्धा त्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, परंतु अशा महिलांना आता सरकारने अपात्र घोषित केले आहे. त्यामुळे अशा महिलांना या योजनेचा 6वा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.